बुलढाण्यात फटाके फोडण्यावरून 2 गटात हिंसा, 10 वाहने जाळली, 15 जण जखमी. वादाच्या कारणाबाबत पोलीसही अनभिज्ञ. बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथे शनिवारी रात्री महापुरुषांच्या पुतळ्याजवळ फटाके फोडण्यावरून 2 गटात वाद झालाय. त्याचे पर्यावसन जाळपोळीत झालं आहे. दंगेखोरांच्या एका गटाने या चौकात उभी 10 वाहने जाळून टाकली आणि या दंगलीत 10 ते 15 जण जखमी झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे. शनिवारी रात्री 9:30च्या सुमारास एका गटाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडल्यानंतर वाद झाला. त्यानंतर समाजकंटकांनी या भागातील दुकानांसमोरील वाहनांची जाळपोळ सुरू केली आणि दंगल उसळली. त्यात दुचाकी, ऑटो रिक्षा अशी 10 वाहने जाळून टाकण्यात आली आहेत आणि या घटनेची माहिती मिळताच बुलढाणा पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. तोपर्यंत दंगलखोर घटनास्थळावरून पसार झाले होते आणि याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी यांच्याशी संपर्क साधला असता धाड येथील घटनेबाबत अजूनतः पूर्ण माहिती मिळाली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 5च दिवसात बुलढाणा जिल्ह्यात झालेली ही दुसरी दंगल आहे. यापूर्वी मेहकर शहरातील माळीपेठजवळ 25 नोव्हेंबर रोजी 4 चाकी, दुचाकी, ऑटो जाळल्याची घटना घडली होती. 2 राजकीय पक्षांच्या वादातून ही दंगल घडली होती. आता शनिवारी धाड येथे घडलेल्या दंगलीमागे 2 समाजातील तेढ आहे की राजकीय कारणामुळे हा हिंसाचार झाला आहे याची चौकशी केली जात आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काल धाड या ठिकाणी रात्री 9:30च्या दरम्यान शिवाजी चौकामध्ये 2 गटांमध्ये फटाके फोडण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि यामध्ये जी मारामारी झाली यामध्ये दोन्ही गटाकडून दगडफेक करून काही वाहनांचं जाळून नुकसान करण्यात आलं. तात्काळ पोलीस त्या ठिकाणी पोहोचून आम्ही त्या ठिकाणी कारवाई केली आणि यामध्ये 17 आरोपी मी ताब्यात घेतले. यामध्ये दोन्ही गटावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सध्या परिसरामध्ये किंवा या ठिकाणी शांतता आहे. तरी नागरिकांना हेही आव्हान आहे की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये. या ठिकाणी दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू होत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बुलढाणा.